बहुसंख्य लोकांना फक्त सत्ता आणि महासत्ता ह्याचं वेड लागलेलं आहे आणि ते तसेच नेते निवडून देतील की जे त्यांना त्यांचा देश महासत्ता करण्याचं आश्वासन देतील। 2024 सालामध्ये जगातले जवळजवळ अर्धे लोकशाही देश निवडणुकीला सामील जातील आणि या बहुतेक निवडणुकांमध्ये अतिशय प्रखर राष्ट्रवादी, अतिरेकी धर्मवादी, युद्धात्मक विचार असणारे अशा लोकांचा विजय होईल, कारण लोकांना आजकाल ते पाहिजे आहे। तर त्यामुळे महासत्ता धारणाऱ्या नेत्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा होईल आणि पुढच्या 10-15 वर्षांमध्ये ह्या स्पर्धेमध्ये कुठे काय होईल काही सांगता येत नाही। हा काळ एका अर्थी बरोबर 100 वर्षापूर्वीच्या काळाशी तुलनात्मक आहे। त्यावेळेला एकाच वेळेला युरोपमध्ये हिटलर, मुसोलिनी असे नेते जन्माला आले, उदयाला आले आणि भयंकर लोकप्रिय झाले। त्यांनी लोकांच्या पाठिंब्यावरती सत्ता घेतली आणि लोकांनी केवळ त्यांना निवडून दिलं, लोक त्यांच्या वेडे झाले होते, म्हणजे ते अतिशय लोकप्रिय होते।